लाडक्या बहिणींना आम्ही भाऊबीज देणार. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती भाऊबीजची ओवाळणी जमा होणार. अहो, पण भाऊबीज संपून तर 2-3 दिवस झाले. अजून लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार कधी? का ही भाऊबीजची ओवाळणी तुम्ही पुढच्या वर्षी देणार असा प्रश्न आम्ही नाही तर लाडक्या बहिणी विचारत आहेत. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? ई-केवायसी झालेल्या महिलांचे काय? त्यासोबत ज्यांना पती वडील नाहीयेत त्या महिलांनी काय करायचं, सविस्तर विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व अपडेट सर्वात आधी मिळणार आहेत. तर नमस्कार लाडके बहिणींनो, मी विराज. तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत भाऊबीजची ओवाळणी आम्ही जमा करू असे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मागील काही दिवसांपूर्वी सांगितले आणि त्यानंतर लाडक्या बहिणी या आशेवर होत्या की आम्हाला भाऊबीजच्या दिवशी सरकारकडून पुन्हा एकदा ओवाळणी मिळेल आणि ऑक्टोबर महिन्याचा आम्ही आधीचे पैसे मागत नाही, म्हणजे आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स पैसे मागत नाही, तर आम्हाला या महिन्याचा हप्ता फक्त भाऊबीजच्या निमित्ताने या महिन्यात द्या, एवढीच काही ती मागणी करतोय. असं म्हणून लाडक्या बहिणींना वाटलं की खरंच आम्हाला भाऊबीजचा हप्ता आजच जमा होईल, म्हणजे भाऊबीजच्या दिवशी जमा होईल. त्या दिवशी कोणालाही पैसे आले नाहीत. त्यानंतर एक दिवस गेला तरीही कोणाला पैसे आले नाहीत. मग आता या लाडक्या बहिणींना तुम्ही भाऊबीज देणार, ती भाऊबीज देणार कधी? ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण सरकारने सुरू केलं आहे का? तर लक्षात घ्या, ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण अद्याप कुठेही सुरू झालं नाही ना. याबाबतचा सरकारकडून कोणत्याही प्रकारचा जी-आर काढण्यात आलेला आहे. म्हणजेच की ऑक्टोबर हप्ता हा नेहमीप्रमाणे यावेळी देखील नोव्हेंबर महिन्यामध्ये जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. इलेक्शन आहे, सर्व गोष्टी आहेत, त्यानिमित्ताने लाडक्या बहिणींना सरकारला नाराज देखील करायचं नाही. म्हणून सरकार एकच गोष्ट वारंवार सांगत आहे की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, आम्ही लाडक्या बहिणींना पैसे देऊ. पण लाडक्या बहिणींना इलेक्शन आधी जे 2-3 महिन्यांचे पैसे तुम्ही देत होता किंवा इलेक्शनच्या आधी तुम्ही लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्याचे पैसे मागच्या महिन्यामध्ये जमा करायचा, ते पैसे तुम्ही आता का जमा करत नाही? लाडक्या बहिणींना आशा लावून त्यांची निराशा सरकार का करत आहे? ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची कोणत्याही प्रकारची अपडेट सरकारकडून अजूनही देण्यात आली नाही. अनेक माध्यमांनी याबाबत बातम्या चालवल्या की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे, 2-4 दिवसामध्ये पैसे येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, यामध्ये सत्य परिस्थिती एवढीच आहे की लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्ये मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे, कारण अजून कोणत्याही प्रकारचा जी-आर ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचा आलेला नाही. राहिला दुसरा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे ई-केवायसीचा. सरकारच्या वतीने सांगितलं जातंय की जवळपास लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसीचा आकडा 1.5-2 कोटींच्या घरात पोहोचला आहे. एवढ्या महिलांनी आपली ई-केवायसी योग्य पद्धतीने पार केलेली आहे. परंतु यामध्ये एक महत्वाचा प्रश्न अनुत्तरित राहतोय, तो म्हणजे ज्यांना पती किंवा वडील नाहीत या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करताना त्या ठिकाणी कोणाचा आधार नंबर द्यायचा, त्यांची ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण व्हायची, याबाबत वारंवार आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देखील सरकारला विनंती केली की अशा महिलांनी काय करायचं, याबाबत सरकार कोणता निर्णय घेणार आहे की नाही. मागील काही दिवसांपूर्वी पत्रकारांनी ज्यावेळी उद्योग मंत्री, आपले जे महाराष्ट्राचे जे उद्योग मंत्री आहेत, त्यांना हा प्रश्न विचारला, उदय सामंत यांना प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेबद्दल ज्यांना पती वडील नाहीत त्यांची ई-केवायसी करायची कशी, त्यावर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही काय करू, आम्ही आता महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांची भेट घेऊ आणि त्यांना ह्या संदर्भातील विषय मांडून यावर लवकरात लवकर तोडगा काढू. परंतु यावर कोणताही तोडगा निघाला नाही. सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारे जी-आर काढून याबाबत सांगितलं नाही किंवा महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी देखील याबाबत कोणत्याही प्रकारची अपडेट दिली नाही. मग या ज्या महिला आहेत की ज्यांना पती देखील नाहीत, वडील देखील नाहीत, यामुळे त्यांची काय चूक असणार आहे? अनेक महिला या विभक्त राहतात, अनेक महिलांचा घटस्फोट झालाय, अनेक महिला या अनमॅरिड म्हणजे की अविवाहित आहेत आणि त्यांना वडील नाहीयेत. मग त्यांनी त्यांची ई-केवायसी करायची कशी? यावर सरकारचं मत काय होतं, आम्ही पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर का घेतोय की आम्हाला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासायचे आहे, कुटुंबामध्ये कोणी नोकरीला आहे का ते तपासायचं आहे. तुम्ही 100% तपासा, परंतु एखाद्या कुटुंबाचं रेशनिंग कार्डवर त्यांच्या वडिलांची किंवा पतीचे नाव असते, त्या महिलांनी करायचे काय? त्यांना त्यांची आई असेल किंवा भाऊ असेल असे कोणाचे तरी त्या ठिकाणी आधार नंबर टाकून ई-केवायसी करून घेण्याची प्रक्रिया सरकारने सुरू करावी आणि त्यांना ही ई-केवायसी करण्याची मुभा द्यावी. अन्यथा अशा अनेक महिला आहेत, रोज अनेक महिला मेसेज करतात, रोज अनेक महिला कॉल देखील करतात की आम्ही आमची ई-केवायसी करू कशी, आणि अनेक महिलांना या निमित्ताने एकच उत्तर आम्हाला द्यावे लागते की तुम्ही ई-केवायसी सध्या करू नका, तुम्ही वाट पहा. परंतु महिलांनी वाट पाहायची तरी किती? एकीकडे तुम्ही सांगता की 2 महिन्यांची मुदत आहे, 2 महिन्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करून घ्या. दुसरीकडे ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत, त्यांची ई-केवायसी प्रक्रिया अजून सुरू नाही. मग तुम्ही असे करणार का की जेव्हा या लाडक्या बहिणींसंदर्भात, म्हणजेच की ज्यांना पती नाहीत, वडील नाहीत,
या लाडक्या बहिणींसंदर्भात जर तुम्ही एखादा निर्णय घेतलाच, आता इलेक्शन देखील आहे, तर तुम्ही एखादा निर्णय घेतला तर यांना परत तुम्ही 2 महिन्यांची मुदतवाढ करून देणार का? आणि त्यांना 2 महिन्यांची मुदतवाढ करून दिल्यास ज्या लाडक्या बहिणींची आता ई-केवायसी झाली आहे त्यांना पुढचे हप्ते मिळण्यासाठी परत तुम्ही 2 महिने थांबवणार का? असे विविध प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या या ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाडक्या बहिणींच्या मनात उद्भवले आहेत. तुम्हाला देखील हे प्रश्न येतात का? हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सरकारने किंवा महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांनी याबाबत पत्रकार परिषद असेल किंवा एखादं परिपत्रक काढून हे सर्व प्रश्न लाडक्या बहिणींचे दूर करावे, जेणेकरून लाडक्या बहीण त्यांचे ई-केवायसी करून योजनेचे पैसे किंवा योजनेचा लाभ असेच योग्य पद्धतीने घेऊ शकतील. त्यामुळे याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणते प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता या आपल्या व्हिडिओचा जर एक सर्वांश घ्यायचा म्हटलं तर सारांश घ्यायचा म्हटलं तर आपण एवढं सांगू शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही आणि लाडकी बहीण योजनेबद्दल अजून अनेक असे प्रश्न आहेत की ई-केवायसी संदर्भात जे अनुत्तरित राहत आहेत आणि लाडक्या बहिणी संदर्भातील या प्रश्नांवर सरकारने नक्कीच विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा आता फक्त 15-20 दिवस राहिले आहेत. अशा अनेक महिला असणार आहेत ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत आणि ज्यांना या योजनेच्या पैशांची नितांत गरज आहे, परंतु त्या महिला परिणामी तुमच्या या निर्णयामुळे अपात्र होतील आणि मोठ्या प्रमाणावर नाराजी सरकारबद्दल देखील राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.